करार म्हणजे आपण जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा अधिक पार्टी किंवा संघ किंवा गटांचा समावेश असतो, ते ठरवतात काही टर्म्स अँड कंडिशन्स त्याला ते बांधले जातात आणि आम्ही हे करू, असं-असं करू आणि ह्या 2 गोष्टींसाठी आम्ही 2 जे अपोझिट पार्टीचे लोकं आहेत, ते आम्ही सहमत आहोत आणि यानुसार आम्ही काम करू. जर आम्ही ह्या गोष्टी अशा ज्या आम्ही ठरवल्या आहेत, त्यानुसार केल्या, तर हे बेनिफिट्स आहेत ते आम्हाला मिळतील. पण जर आम्ही हा करार मोडला, आम्ही हा जो कॉव्हनंट किंवा हे अग्रीमेंटमध्ये नाही राहिलो, तर आम्हाला जे नुकसान होईल ते भोगायला आम्ही तयार आहोत. इट इज लाइक अ डिक्लेरेशन, सेल्फ डिक्लेरेशन किंवा तुम्ही अशी किंवा जमीन घेताना, घर घेताना तुम्ही ज्याच्याकडून घेताय, तो एक अग्रीमेंट केला जातो की एवढे-एवढे वर्ष आहे, आम्ही एवढ्या-एवढ्या दिवसामध्ये हे एवढे पैसे देऊ, एवढ्या लाखांचं आमचं बोलणी झालेली आहे. आम्ही ही जागा किंवा हे फ्लॅट आम्ही एवढ्या लाखांमधून ह्या पार्टीकडून घेत आहोत. दॅट इज अ अग्रीमेंट. ओके. त्याला एक डेट असते, एक काय म्हणतात, एक सुरुवातीची आणि शेवट म्हणजे ती पूर्ण होण्याचा एक कालावधी असतो आणि त्याच्यामध्ये दोन्ही पार्टींना बेनिफिट होत असतं किंवा नुकसान सुद्धा होत असतं. बट ज्यावेळेस परमेश्वर आपल्यासोबत करार करतो ना, तर परमेश्वराने हा जो करार केला ह्याच्यामध्ये सुद्धा 2 पार्टीज इन्व्हॉल्ड असतात. एक तर आपण आपल्यासोबत आणि परमेश्वर, ओके, स्वतः. परंतु तुम्हाला जर माहित असेल, सो परमेश्वराने नेहमी ज्या वेळेस मनुष्यासोबत करार केला, तो स्वतः करार करत आला, त्या कराराचे तो ब्लेसिंग्स देत आला, त्या करारामध्ये त्याने आपल्या उन्नतीसाठी, आपल्या चांगुलपणासाठी आपल्याला ठेवले आणि स्वतः परमेश्वर त्या करारामध्ये नेहमी आपल्याला सांभाळणार, आपल्याला ब्लेस करणार, ह्या गोष्टी बोलत आलाय. हा थेट करार एदेन बागेपासून झालेला आहे, जिथे परमेश्वराने आदामाला एक आज्ञा दिली की असं असं आहे, ते झाडाचं फळ आहे ते खाऊ नको, मी तुला असं असं ठेवलं आहे, हे कर, ते कर, ते कर, सगळे ब्लेसिंग्स या पृथ्वीवर तू बहुगुणित हो, आशीर्वादित हो, पृथ्वी व्यापून टाक, हे सगळे आशीर्वाद देवाने त्याला दिले आणि परमेश्वराने त्याला सांगितलं त्यानुसार त्याला वागायचं होतं. परंतु काहीतरी झालं, डिसओबिडियन्समुळे, अवज्ञेमुळे हे लोक त्या आज्ञेतून बाहेर पडले आणि परमेश्वराच्या कव्हरिंग मधून बाहेर पडले. जोपर्यंत परमेश्वराच्या कव्हरिंग मध्ये, परमेश्वराच्या आच्छादनाखाली होते, कसे राहू शकतात देवाच्या आच्छादनाखाली, कव्हरिंग मध्ये? आपण आज्ञा पालनाद्वारे, देवाने जे सांगितलंय ते करण्याद्वारे. ओके. परंतु त्यांनी ती अवज्ञा केली, आज्ञाभंग केला आणि त्या देवाच्या प्रोटेक्शन मधून, त्या कव्हरिंग मधून ते बाहेर पडले आणि सगळ्यात मोठं नुकसान मनुष्य जातीचं तिकडे झालं. तिथे सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली, पापाची, मृत्यूची, सगळ्याची. ओके. ते झाल्यानंतर परमेश्वराने पुन्हा नोहासोबत करार केला. पहा, परमेश्वर स्वतः करार करत आलाय. परमेश्वर स्वतः कराराचा परमेश्वर बनून मनुष्याशी वागत आला आहे. नोहासोबत ज्यावेळेस नोहा तारवातून बाहेर आला, परमेश्वराने नोहासोबत करार केला. परमेश्वर म्हणाला की यापुढे मी कधीही संपूर्ण जगाचा नाश जलप्रलयाने करणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो नोहाच्या वेळेस परमेश्वराने करार केला होता की संपूर्ण पृथ्वीचा, मनुष्य जातीचा यापुढे मी जलप्रलयाद्वारे नाश करणार नाही आणि त्याचं ते करार जो केला त्याचं चिन्ह परमेश्वराने इंद्रधनुष्य म्हणून ठेवलं. प्रेज द लॉर्ड. छोटे मोठे पूर, इकडे तिकडे अशा गोष्टी घडतील, परंतु पूर्ण पृथ्वीवर असं संकट पुन्हा परमेश्वर आणणार नाही आणि परमेश्वर आजही ते शब्द पाळत आहे. त्याच्यानंतर परमेश्वराने अब्रामासोबत करार केला होता. परमेश्वर त्याला म्हणाला, मी तुला राष्ट्रांचा जनक, राष्ट्रांचा पिता म्हणून मी निवडला आहे. तुला, तुझी संतती पृथ्वीवर वाळूच्या कणाने इतकी होईल. पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे, अब्रामा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्याद्वारे आशीर्वादित होतील. आणि आपल्याला माहितीये परमेश्वर त्याचा हा करार जो आहे अब्रामासोबत केलेला, तो आजही पूर्ण करत आहे. आजही त्या ब्लेसिंग्स मध्ये आपण चालत आहोत. म्हणून देवाचं वचन सांगतं की आपण जर परमेश्वराची संतान, तर अब्रामाचे वारिस आहोत. हालेलुया. त्या कराराचे आपण वारिस आहोत. त्याचा आनंद आपण आजही उपभोगत आहोत, जो परमेश्वर आजही पूर्ण करत आहे, आजही राखून ठेवत आहे. दाविदासोबत परमेश्वराने करार केला होता की दाविदाचा राज सिंहासन किंवा दाविदाचं राजघराणं परमेश्वर टिकवून ठेवेल. येणारे राजे हे दाविदाच्याच गादीवर येतील आणि त्याच्यातूनच तारणारा जन्माला येईल. आणि अगदी तसंच झालं. यहुदा वंशातून दाविदाच्या सिंहासनावर बसण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर आता आपण आलो आहे नवीन करारामध्ये. प्रेज द लॉर्ड. नवीन करार जो आहे तो येशूने सांगितला, त्याच्या रक्ताने केलेला नवीन करार आहे. सो परमेश्वर आहे ना, नेहमी करार करत 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 आपल्याशी त्या कॉव्हनंट थ्रू बोलत आलेला आहे आणि त्या कराराद्वारे आपल्याला आशीर्वादित करत आला आहे. प्रेज द लॉर्ड. सो देवाची भाषा जी आहे ना, ती कराराची भाषा आहे. त्याद्वारे करार ज्यावेळेस केला जातो ना, लीगली ते 2 पार्टी किंवा 2 व्यक्ती किंवा जे 2 गट आहेत ते एकमेकांना बांधले जातात. अब्राम आणि
अभिमलेख जर तुम्हाला बायबलमध्ये आठवत असेल, जेनेसिस उत्पत्तीमध्ये तुम्ही वाचू शकता की अभिमलेख हा जो आहे आणि अब्राहम यांच्यामध्ये एक करार होतो आणि ते लोक एकमेकांशी सलोख्याने वागण्याचं, म्हणजे आम्ही एकमेकांना त्रास देणार नाही, आम्ही एकमेकांवर हल्ला करणार नाही, अशा प्रकारची वाचा अभिमलेख अब्राहमापासून करून घेतो आणि त्याचं ते करार करताना तिकडे ना काही कळपातले काही प्राणी अब्राम हा तिकडे त्याला देतो आणि हे त्यांचा कराराचं ही देवाणघेवाण असते. ओके, आणि त्या ठिकाणी तो करार केला जातो. त्या कराराबद्दल पण मी एक दिवस तुम्हाला शिकवेल की तो करार अब्राम आणि अभिमलेख यांच्यामध्ये का झाला, त्याचा अर्थ काय आहे. प्रेज द लॉर्ड. सो आता इकडे झालंय की हा जो करार आहे, हा जो देवाने जो केलाय ना, ह्याच्यामध्ये सगळ्यात चांगला भाग काय माहिती की ह्या करारामध्ये ना जे काम करायचंय ना, ती भूमिका आपल्या परमेश्वराने पूर्ण केलेली आहे. प्रेज the Lord. Everything, whatever is to be done, God has already accomplished it. Hallelujah. जे करायला पाहिजे होतं ते देवाने सर्व पूर्ण केलं आहे आणि त्या कराराच्या आशीर्वादांचं, ब्लेसिंग्सचं, अभिषेकाचं, त्या कराराचे जे उत्तर आहे, त्याचे जे सोल्युशन आहे, त्यावर जे सगळे ब्लेसिंग्स मिळतात, त्याचा उपभोक्ता म्हणून, त्याचा आनंद लुटणारे, त्याचा त्या ब्लेसिंग्सचा भाग म्हणून देवाने आपल्याला ठेवलंय. सो ह्या करारामध्ये तुम्ही आणि मी आहात. हा जो नवीन करार येशू ख्रिस्ताच्या रक्ताने झालाय, प्राण्याच्या रक्ताने नाही. रॅम, बुल किंवा म्हणजे शेळी, मेंढर किंवा एडका यांच्या रक्ताने नाही, तर देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्ताने झाला आहे आणि हा करार खूप बलवान, खूप स्ट्रॉंग आहे. पण जर देवाने हे जर करार केलं तर तुम्हाला माहितीये त्याच्यासोबत देवाने काही वाचा बांधले, देवाने काही शब्द बोलले, देवाने काही ब्लेसिंग्स बोलले, देवाने काही वचन दिली, अभिवचन दिलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस एखादी व्यक्ती कराराला धरून प्रार्थना करते ना, ती ह्या वचनानुसार प्रार्थना करते. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही दानियलचं पुस्तक वाचलं, डॅनियल आपल्या सगळ्याला माहिती आहे की हा एक इस्रायली पुरुष होता, परंतु हे लोक बाबेलमध्ये बंदिवानामध्ये गुलाम म्हणून पकडून नेलेले होते. डॅनियल, शद्रक, मेशक, अबेदनेगो, डॅनियल जे आहे, हे चौघ जे आहेत ना, अनेक लोक जे इस्रायलामधून बाबेलमध्ये पकडून नेण्यात आले होते, त्यापैकी हे 4 पुरुष होते. हे तरुण होते, दिसायला सुंदर होते, खूप आकर्षक शरीर यष्टी यांची होती आणि असे चांगले निवडलेले पुरुष हे राजाच्या दरबारामध्ये ठेवले जात असत. सो या चौघांची निवड तिकडे झाली होती. त्यांना स्पेशल ट्रेनिंग देण्यात येत होतं, स्पेशल खाणं पिणं देण्यात येत होतं. त्यांच्यावर राजा भरपूर पैसे खर्च करत होता की त्याच्या राज दरबारामध्ये काम करण्यासाठी असे विद्वान, निपुण, चांगले, सुंदर, तरुण असे पुरुष त्याच्या राज दरबारामध्ये काम करण्यासाठी असावे म्हणून. ओके, आणि असं होतंय की हा दानियल जो आहे, तर त्या डॅनियल बुकचा तुम्ही जर 9वा अध्याय वाचला 4 पासून पुढे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ज्यावेळेस दानियल पश्चाताप करतो, ज्यावेळेस दानियल प्रार्थना करतो तो ना, तो कराराची आठवण करतो. तो म्हणतो, देवा तू जो करार आमच्यामध्ये केला त्यानुसार मला हे जाणून दिसून येते, त्यानुसार मला हे समजते की आमच्या पूर्वजांनी आणि आम्ही सुद्धा, ओके, सी ही इज इन्क्लुडिंग हिमसेल्फ, आम्ही सुद्धा तुझ्या कराराच्या विरोधातच वागलोय. आम्ही सुद्धा जे तुला नाही आवडत तेच आजपर्यंत करत आलो आहे. आम्ही सुद्धा अशा चुकीच्या गोष्टी केल्या आहेत आणि त्यामुळे परमेश्वर ही विपत्ती आमच्यावर आली. आम्ही तुझा करार मोडला, आम्ही त्या करारामध्ये राहिलो नाही. सो हे संकटातून, त्रासातून जेव्हा जेव्हा इस्रायल लोक किंवा देवाची निवडलेली लोक जायची, द रिझन वॉज दे वर आउट ऑफ द कव्हनंट, दे ब्रोक द कव्हनंट, दे डिड नॉट फुलफिल द लॉज ऑफ द ऑर द प्रिन्सिपल्स ऑफ द कव्हनंट. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे ना त्यांच्या विपरीत गोष्टी व्हायला लागायच्या. सो जोपर्यंत तुम्ही करारामध्ये राहता ना, तोपर्यंत तुम्हाला समजून येईल की तुम्ही सगळ्या ब्लेसिंग्सचा भाग बनता, सगळ्या आशीर्वादाचा भाग बनता, तुम्ही देवाच्या त्या अनुग्रहामध्ये चालता, सगळ्यात श्रेष्ठ असं ठिकाणामध्ये तुम्ही चालता, सगळ्या उत्तम गोष्टींमध्ये तुम्ही चालता. परंतु अडचण काय होते माहिती का, एवढे सगळे ब्लेसिंग्स असून सुद्धा, एवढे आशीर्वाद, एवढे चांगल्या गोष्टी असून सुद्धा, एवढं उत्तम जीवन या कराराद्वारे जे देवाने आपल्याला दिलंय ते असून सुद्धा ना, अनेक लोक आज ना त्या करारातून बाहेर पडत आहेत. का माहिती? कारण बायबल सांगतं, जगाची वासना, डोळ्यांची वासना, संसाराची फुशारकी, ही सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यांना देवाकडे पाठ फिरवायला लावतात. आणि परमेश्वर आपल्याला हेच तर सांगत आलाय की ह्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही जे शत्रूने आपल्या समोर ठेवलं आहे. लिटरली डोळ्यांची वासना, शरीराची वासना, संसाराची फुशारकी, ह्या गोष्टी आहेत ज्याच्या
त्याच्या सोबत ना देवाच्या कराराची तडजोड केली जाते. ह्या 3 गोष्टींसाठी आजही मनुष्य, जेव्हा की परमेश्वराने त्यांना उत्तम जीवन देते, सगळे आशीर्वाद देते, परंतु डोळ्यांची वासना पूर्ण करण्यासाठी, शरीराची वासना घालवण्यासाठी आणि संसाराची फुशारकी, मीपणा, अहंकार आणि सगळ्यांवर कंट्रोल करावं या हेतूने ज्या स्वभावाने सैतान पडला, त्या स्वभावाने तो आज मनुष्यांना चालवत आहे आणि ह्या गोष्टीसाठी लोक देवाच्या विरोधात वागतात, ते करारातून बाहेर पडतात. लोकांना वाटतं की लोकांना इन द सेन्स जे लोक सैतानाने प्रभावित आहे, ज्यांनी सैतानासोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे, ज्यांनी आपला सोलचा, जीवाचा सौदा केला आहे, ज्यांनी सैतानाला स्वतःला विकलेला आहे, मनी, पॉवर, नेम, फेम, प्रसिद्धी या गोष्टींसाठी, त्यांना वाटतं की ते कंट्रोल करतायत, त्यांना वाटतं की ते चालवतायत, त्यांना वाटतं की समोरच्या माणसाला ते चालवू शकतात, ते 4-5 किंवा काही लोकांवर ते कंट्रोल करू शकतात. पण इन फॅक्ट खरं पाहता ह्या लोकांना ना दुरात्मे कंट्रोल करत असतात. ह्या लोकांना सैतान स्वतः कंट्रोल करत असतो, मॅनिप्युलेट करत असतो, पण ते त्यांना समजून येत नाही आणि म्हणून ते लोकांना देवाकडे पाठ फिरवतात, या चुकीच्या गोष्टींकडे जातात. पण ज्यावेळेस दानिएलाने पश्चाताप केला, तो म्हणाला, देवा तू आमच्यासोबत इतका चांगला करार केला, परंतु आम्ही चुकीच्या गोष्टी केल्या म्हणून आम्ही या विपत्तीत पडलो आहोत आणि अजूनही परमेश्वर आमच्यावर हे संकट आलेलं आहे. तर प्रभू, डॅनियलने लिटरली शोक करायला सुरुवात केली. तो म्हणत होता, प्रभू माझ्या सुद्धा पापांची मी क्षमा मागतो, माझ्या घराण्याच्या पापांची मी क्षमा मागतो आणि आम्ही इस्रायल राष्ट्राने तुझ्या विरोधात जे केले त्या सगळ्याची आम्ही क्षमा मागतो. वाय ही वॉज रिपेंटिंग? बिकॉज कारण ना तो पश्चाताप का करत होता? त्याला समजलं होतं की देवाने हे करार केला आहे, करारात ह्या गोष्टी आहेत आणि ते सोडून आम्ही सगळ्या चुकीच्या गोष्टी करत आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो व्हॉट इज अ कॉव्हनंट प्रेयर? इट इज अ वे टू रिकमिट वन्स लाईफ टू गॉड. हा एक असा मार्ग आहे की ज्याद्वारे तुम्ही तुमचं जीवन पुन्हा एकदा प्रभूला समर्पित करू शकता, पुन्हा तुमचे मार्ग तुम्ही देवाला समर्पित करता. प्रेज द लॉर्ड. करार जो आहे ना, इट फंक्शन्स किंवा करार अशा प्रकारे काम करतो की हा एक आत्मिक कॉन्ट्रॅक्ट आहे, आत्मिक एग्रीमेंट आहे, जिथे एखादी व्यक्ती स्वतःचं जीवन परमेश्वराला समर्पित करते. ओके. सगळ्या गोष्टी वेदीवर घडतात, करार हा वेदीवर केला जातो. प्रेज द लॉर्ड. सो इट फंक्शन्स ॲज अ स्पिरिच्युअल कॉन्ट्रॅक्ट ऑर द स्पिरिच्युअल एग्रीमेंट बिटवीन द गॉड अँड दॅट इंडिव्हिज्युअल, की जिथे ना ती व्यक्ती स्वतःचं जीवन परमेश्वराला समर्पित करते. ओके. सरेंडर करणं किंवा समर्पित करणं याचा अर्थ काय माहिती का? याचा अर्थ, प्रभू मी स्वतःसाठी जगत नाही, प्रभू मी स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाहीये, मी स्वतःच्या नावासाठी, प्रसिद्धीसाठी मी कुठल्या गोष्टींचा शोध करत नाहीये, तर मी माझं जीवन स्वतःहून, माझी इच्छा, माझं जीवन, माझं सर्वस्व मी तुला अर्पित करतो. आय एम नो लॉंगर माय ओन बट आय बिलॉंग टू यू. सो समर्पित होणं म्हणजे प्रभू तू माझा आहे आणि मी तुझी आहे. ओके. हालेलुया. हे एक पती पत्नीचं जे रिलेशनशिप असतं, जे आपण जे वचनामध्ये वाचतो, त्याच्यामध्ये कसे ज्या वेळेस ते विवाहामध्ये येतात, सो इट इज लाईक दे सरेंडर एव्हरीथिंग टू इच अदर. पती पत्नीमध्ये कुठलीच गोष्ट ना सिक्रेट नसली पाहिजे, कुठलीच गोष्ट. ओके. काही असेल, त्यांची कमाई ती दोघांची आहे, त्यांचं सगळ्या गोष्टी काही करत आहेत ना, ते एकमेकांना माहित पाहिजे, एकमेकांच्या सहमतीने झाले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. येस, इकडे काही गोष्टी आहेत की काही स्त्रियांचे हजबंड किंवा पती असे आहेत की जे चुकीच्या सवयीच्या नादाला लागलेले आहेत, अल्कोहोलिझम म्हणा, दारू पिणं किंवा काही. आणि मग कित्येक वेळा अशा स्त्रियांना घर चालवण्यासाठी, मुलांना सांभाळण्यासाठी, संसार आपला वाचवून ठेवण्यासाठी कधी कधी आपली कमाई किंवा जे काही आहे ते खरं घरी सांगता येत नाही, अदरवाईज ते सगळे पैसे दारूमध्ये, जुगारामध्ये उडवले जातात. बट अनलेस अँड अंटिल जोपर्यंत तुम्ही देवासोबत नाही का ट्रुथफुल राहताय, काही प्रॉब्लेम नाही. परंतु खरं सांगावं तर मीपणा, अहंकार, गर्व यामुळे कधी ना पती पत्नीमध्ये असं नसलं पाहिजे की हे मी कमवलं आहे, हे माझं आहे, हे माझ्या गोष्टीला हात लावायचं नाही किंवा हे तुझं आहे तर मी हे तुला का देऊ म्हणून, असं नसलं पाहिजे. ओके. जर ते दोघं परमेश्वरासोबत चालत आहेत तर दोघांच्या सहमतीने सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. सो इट इज लाईक आमचे स्वतःचे नाही, तर सगळे जे काही आहे ते आमचं आहे, मिळून आहे. प्रेज द लॉर्ड. सो ज्यावेळेस आपण ह्या करारामध्ये येतो देवासोबत, जो वेदीवर केला जातो, त्याच्यामध्ये हे असंच असतं, परमेश्वर आता मी स्वतःच राहिलेलं नाही. आणि हेच तर प्रेषित पौलाने सांगितलं आहे
की माझ्यामध्ये कोण जगतो? ख्रिस्त. मी जगत नाही, मरण लाभ आहे आणि जगणे ख्रिस्त आहे. आणि जॉन द बॅप्टिस्ट जो होता, योहान बाप्तिस्मा करणारा, तो काय म्हणाले की मी कमी कमी होत जाऊ दे आणि प्रभू तू माझ्यामध्ये वाढू दे. ओके, ही करारात असणाऱ्या लोकांची भाषा आहे. बाप्तिस्मा करणारा योहान, त्याच्या जन्माविषयी काय होतं? परमेश्वराने अभिवचन दिलं होतं. त्याची आई अलिशिबा आणि त्याचे वडील जखर्या वयोवृद्ध झाल्यावर, वयातीत झाल्यानंतर, जखर्या हा हाय प्रिस्ट होता, ओके, महान याजक होता. तर तो ज्या वेळेस ते म्हातारे झाले होते त्यावेळेस परमेश्वर त्यांना त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की तुला पुत्र संतान होईल, असं होईल तसं होईल, त्याचं नाव योहान ठेव, तो परमेश्वराचा मार्ग सिद्ध करण्यासाठी होईल, त्याला तू हे विशेष अन्न दे, तो अरण्यात परमेश्वराची वाणी परमेश्वराचा आवाज किंवा ती वाणी म्हणून तो असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस सांगतो तर त्याच्याविषयी काही गोष्टी परमेश्वराने सांगितल्या होत्या की असं असं त्याला ठेवायचं, अशा अशा प्रकारे वाढवायचं. सो दॅट वॉज द कॉन्ट्रॅक्ट, दॅट वॉज द कॉव्हनंट, की अलिशिबा आणि जखर्या यांना देवाने सांगितलं होतं की या हेतूसाठी हा पुत्र तुमच्या पोटी येणार आहे, तर ह्या पुत्राबद्दल हे जे आहे हे शब्द मी पूर्ण करेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो हिअर ऑल्सो गॉड एंटर्ड इन टू द कॉव्हनंट अँड गॉड ब्लेस्ड देम. परमेश्वराने ह्या कराराद्वारे त्या उभयतांना आशीर्वादित केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो परमेश्वर जो आहे ना, हा करार पाळणारा, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. ज्यावेळेस तुम्ही देवासोबत करारामध्ये, देवासोबत तुम्ही एग्रीमेंटमध्ये येता, यू कॅन, आय एम टेलिंग यू, ब्लाइंडली डोळे बंद करून तुम्ही अगदी निश्चिंतपणे तुम्ही विसंबू शकता परमेश्वरासोबत, कारण तो फसवत नाही, ठकवत नाही, तो कधीच आपल्याला नाकारत नाही. तर ते जे काही करतो ते आपल्या भल्यासाठी करतो. प्रेज द लॉर्ड. सो सरेंडर करणं याचा अर्थ काय? की परमेश्वर मी स्वतःचं नाहीये, तर मी तुझा आहे आणि तू माझा आहे. हालेलुया. सो हा जो आपण ज्यावेळेस करार करतो, द कॉव्हनंट विथ गॉड, हा जो करार जो आपला देवासोबत झालेला आहे, देवाने जो त्याच्या रक्ताने आपल्याला केलेला आहे ना, तो करार आपल्याला ख्रिस्तासारखं होण्यासाठी ना अजून जास्त सक्षम करतो. यु नो, इट टेक्स अस फर्दर इन टू द गोल ऑफ क्राइस्ट लाइकनेस. हालेलुया. ख्रिस्तासारखं, कारण बायबल काय सांगतं की ख्रिस्ताचं स्वरूप तुमच्यामध्ये निर्माण होईपर्यंत मला तुमच्या संबंधाने पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत, असं कोण म्हणाला आहे? अपॉस्टल पॉल म्हणाला आहे. प्रेषित पॉल काय म्हणाला माहिती? तो मंडळीला म्हणतो की ख्रिस्ताचं स्वरूप तुमच्यामध्ये निर्माण होईपर्यंत जणू काही एखादी स्त्री, तिला ना लेबर पेन होतात, प्रसूती वेदना होतात, तिला खूप त्रास होत असतो, परंतु खूप आनंदाची बातमी येणार असते की तिच्या हातात तिचं बाळ येणार असतं. तसं तुम्ही भले आता विश्वास पावले, तारण झालेत, पण ख्रिस्ताचं स्वरूप तुमच्यामध्ये निर्माण होईपर्यंत, पूर्णपणे ख्रिस्तासारखं तुम्ही बनेपर्यंत मला तुमच्या संबंधाने पुन्हा प्रसूती वेदना होत आहेत, असं तो म्हणतो. हालेलुया. सो व्हेन यू एंटर द कॉव्हनंट अँड व्हेन यू आर फुल, हालेलुया, इट यू नो pushes you further to the goal of Christ likeness. ख्रिस्तासारखं तुमच्यामध्ये स्वरूप निर्माण होण्यामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जसं मी तुम्हाला म्हणाले होते की तुम्ही दानिएल 9 मध्ये तुम्ही प्रार्थना वाचा, तुम्हाला कराराची वाचा काय आहे कळेल. देवाचे खूप सुंदर एक सेवक होते ज्यांच्याविषयी मी खूप वर्षापूर्वी ऐकलं होतं. आता ते प्रभूकडे गेले. जगातलं सगळ्यात मोठं चर्च, जगातलं ओके, सगळ्यात मोठं चर्च, सगळ्यात जास्त रजिस्टर्ड मेंबर, सगळ्यात जास्त रजिस्टर्ड सेल लीडर, म्हणजे जे कागदोपत्री ज्यांचा पुरावा आहे असे, ओके, असे सगळ्यात जास्त सेल लीडर्स आणि सगळ्यात जास्त मेंबर्स किंवा लोकसंख्या असलेलं चर्च ज्यांचं आहे ते कोरियाचे पास्टर होते. त्यांचं नाव होतं पॉल डेव्हिड योंगीचे. ओके, त्यांच्या फॅमिली, म्हणजे त्यांचं तारण कसं झालं माहिती? त्यांना ते तरुण वयात येत असताना त्यांना ना ट्युबरक्युलोसिस झालं होता, त्यांना टीबीचा आजार झाला होता. त्या आजारामधून ते वाचले, कारण बॅक टू दोज डेज, त्या दिवसांमध्ये, म्हणजे आज जर कोणाला टीबी झालं किंवा काय, तर खूप चांगली औषधं आहेत, खूप मेडिकल ट्रीटमेंट ऍडव्हान्स झाली आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. जो लोकांमध्ये एक न्यूनगंड होता, ह्याला टीबी झालंय, पहिले लोक कोणाला टीबी झालं म्हणजे तो व्यक्ती हमखास मरणारच असं विचार करून त्याच्या जवळही नाही जायचे, त्याला हातही नाही लावायचे, अशा गोष्टी त्यावेळेस चालायच्या, कारण लोकांमध्ये एवढा अवेअरनेस नव्हता, जास्त चांगले अँटीबायोटिक्स औषधं नव्हते, अँटीबॅक्टेरियल औषधं नव्हते, त्यावेळेस कसं ट्रीट करावं हे माहिती
माहित नव्हतं. सो मोस्टली लोक टीबीचा आजार झाला की मरण पावायचे आणि त्यांना तो आजार झाला होता, पण परमेश्वराच्या अनुग्रहाने ते त्या आजारातून बरे झाले आणि त्यांचा उद्धार झाला. पुढे त्यांनी बायबल कॉलेजला ते जायला लागले आणि असं करत 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 देव त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत काम करायला लागला. डेव्हिड पॉल योंगिचो जे होते ना, त्यांचं सगळ्यात मोठं चर्च होतं, पण त्यांची एक हॅबिट होती की रोज सकाळी 4 वाजता उठून ते प्रार्थना करायचे आणि त्यांचं फक्त ते प्रार्थना नाही करायचे, ते प्रार्थनेला असणार 4 वाजता त्यांची पत्नी असणार, त्यांची सासू असणार, त्यांचे आई वडील असणार, त्यांचे मंडळीचे लीडर्स असणार, त्यांचं चर्च असणार. एव्हरी डे 4 o'clock त्यांचं कधीच 4 वाजताची प्रार्थना चुकली नाही. वाय आय एम स्ट्रेसिंग ऑन देअर चर्च, देअर लीडर्स, कारण ना कित्येक लोकांना वाटतं की फक्त पास्टरने प्रेयर केली पाहिजे, पास्टर फॅमिलीने केली पाहिजे. नो, त्यांचे सगळे लीडर्स सुद्धा 4 वाजता फ्रेश होऊन आंघोळ करून ना मंडळीमध्ये प्रार्थनेसाठी असायचे. त्यांचे जे लोकांची घरं दूर होती ते लोक कॉलवर जॉईन व्हायचे, ते लोक फोन कॉलवर म्हणा किंवा अशा प्रकारे त्यांची टीव्ही मिनिस्ट्री होती, त्याद्वारे सुद्धा ते 4 वाजता प्रार्थनेला असायचे. आणि त्यांचं एक होतं, त्यांच्या लाईफ मध्ये ना, त्यांच्या मिनिस्ट्रीमध्ये खूप सारे बदल व्हायला लागले, खूप चांगल्या गोष्टी घडायला लागल्या, त्यांच्या जीवनामध्ये काही अद्भुत गोष्टी घडायला लागल्या ज्या वेळेस त्यांनी कराराच्या प्रार्थनेला सुरुवात केली. ओके, कॉव्हनंट प्रेयर इज द वर्ड बेस्ड प्रेयर. कराराची प्रार्थना ही देवाच्या वचनावर अवलंबून प्रार्थना असते. इट्स लाईक एव्हरी डे यू आर क्लेमिंग द ब्लेसिंग्स ऑफ द कॉव्हनंट ऑफ गॉड. रोज तुम्ही देवाच्या कराराचे आशीर्वादाची घोषणा तुमच्यावर करता. सो ज्या वेळेस ते पॉल योंगिचो प्रार्थना करायचे एव्हरी डे ऍट 4 o'clock, आणि ती कमीत कमी 3 तास चालायची प्रार्थना. ओके, 4 वाजता सुरू झाली तर ती 3 तास तर प्रार्थना चालणारच. सो शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी, प्रत्येक रिलेटिव्हसाठी, नातेवाईकासाठी, घरासाठी, सगळ्या गोष्टींसाठी इन डिटेल ते कराराचे ब्लेसिंग्स घोषित करायचे आणि ही त्यांची प्रार्थनेची सवय होती. त्यांच्या मंडळीशी प्रार्थनेची सवय अशीच होती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि नो वंडर की परमेश्वराने त्यांना अद्भुत रीतीने आशीर्वादित केलं होतं, अद्भुत रीतीने. सो तुम्हाला असं दिसेल की जे मेन अँड वुमेन ऑफ गॉड आहे, जे खूप प्रभावी जीवन जगले आहेत ना, त्यांच्यामध्ये एक गोष्ट नेहमी असायची की त्यांना देवाने त्यांच्यासोबत केलेला करार माहिती आहे. अँड एव्हरी टाइम ते कराराची भाषा बोलणार, ते कराराचं आठवण करून देणार आणि ते स्वतःला सुद्धा ज्यावेळेस चॅलेंजेस येणार ना, स्वतःला सुद्धा एनकरेज करणार, प्रोत्साहित करणार. नो, देवाने माझ्यासोबत हा करार केलाय, सो माझ्यासोबत काही वाईट घडू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. जसं की देवाचं वचन काय सांगतं, स्तोत्रसंहिता 91 शेवटचं जर वचन तुम्ही पाहिलं तर त्यामध्ये दिलंय की परमेश्वर त्याच्या सेवकाला, त्याच्यावर प्रेम करणाऱ्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो. तृप्त मीन्स सॅटिस्फाय. असं नाही की उगाच तुम्ही नाही का 80, 90, 100 वर्ष जगताय आणि नाही का कोण पाहायला नाहीये, थकले, तुम्ही एकदम आजारी पडले, बेड रिडन आहे आणि नुसतंच जगले. नो, दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो असं लिहिलं आहे. प्रेज द लॉर्ड. आय विल रीड दॅट फॉर यू. स्तोत्रसंहिता 91 याचं 16वं वचन. ओके, त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन, त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. दीर्घायुष्य देऊन तृप्त करीन याचा अर्थ काय होतो? यू विल बी सॅटिस्फाईड. असं नाही की कधी मरण येतंय, काय करायचं, माझ्याजवळ कोण बोलायला नाहीये, सगळेजण आपापल्या लाईफ मध्ये बिझी आहेत, एवढं कर्ज, एवढी धावपळ केली, आता गुडघे दुखतायत, चढ उतार होत नाहीये, दम लागतोय, रोज गोळ्या खाव्या लागतायत, काही जेवण खाल्लं जात नाहीये, पचत नाहीये, कुठे जाऊ, अशा प्रकारचं नाही. दीर्घायुष्य देऊन तृप्त करतो. इट मीन्स यू विल लिव्ह इन द लाईफ and the life in abundance. हालेलुया. विपुल जीवन, चांगलं जीवन, आशीर्वादाचं जीवन यामध्ये तुम्ही चालणार. सो वेनेवर ना तुम्हाला जाणवतंय की कुठला आजार, कुठली कमजोरी, कुठला त्रास होतोय ना, आणि तुम्हाला समजा निगेटिव्ह रिपोर्ट येतो आणि तुम्हाला असं दिसून येतंय की हे असं असं होतंय आणि ही गोष्ट तुमच्या जीवाशी निगडीत आहे, तुम्हाला कदाचित त्यामुळे त्रासही होऊ शकतो. यू कॅन क्लेम दिस वर्ड्स बिकॉज व्हॉट गॉड सेड. परमेश्वराचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 91 मध्ये की 15वं वचन, तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईन, असं परमेश्वर म्हणतो. संकट समयी मी त्याच्या जवळ राहील, मी त्याला मुक्त करीन, त्याला गौरव देईन. सो वी कॅन क्लेम दिस प्रॉमिसेस. दिस इज लाईक परमेश्वराने हे आपल्यासोबत करार केलाय, परमेश्वर हे आपल्यासोबत बोललेलं आहे. सो ज्या वेळेस आपण देवाला हाक मारतो, परमेश्वर आपल्याला उत्तर देणार. परमेश्वर म्हणतो संकट समयी मी त्याच्या जवळ राहीन, मी त्याला मुक्त करीन, मी त्याला गौरव देईन. हालेलुया. ही विल ग्लोरिफाय अस, ही विल lead us into the freedom.
प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर म्हणतो मी दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन. सो वी कॅन व्हेरी 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 इझिली वी कॅन रेस्ट ऑन दिस प्रॉमिसेस. सो हेच तर शिकायचंय आपल्याला. सो व्हॉट इज द कॉव्हनंट प्रेयर? मी तुम्हाला काही बरेचसे मुद्दे देईन. कराराची प्रार्थना काय, कोणतं वचन घेऊन आपण प्रार्थना केली पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं आपण ती रोज घोषणा केली पाहिजे. बिकॉज वेन एव्हर यू स्पीक अबाउट द कॉव्हनंट, ज्यावेळेस तुम्ही करार बोलता, तुम्हाला त्याचं महत्व किती आहे किंवा जाणीव किती आहे याच्यापेक्षा जास्त अंधकाराचं राज्य आहे ना, देवाने आपल्याला सोबत केलेल्या कराराच्या जवळ सुद्धा येत नाही. दे कॅन नॉट एंटर, दे कॅन नॉट टच, दे कॅन नॉट harm us in any area because you know what covenant God has made with you. So परमेश्वरासोबत आपण करारामध्ये असलेली लोक आहे ना, तर त्याच्या विरोधात सैतान सुद्धा येण्याचा विचार करत नाही आणि तो नाही येऊ शकत. बिकॉज नाऊ यू नो द वर्ड ऑफ गॉड. तुम्हाला देवाचं वचन माहिती आहे म्हणून. पण जर तुम्हाला देवाचं वचन माहित नाही आणि तुम्ही एक विक्टिम, एक अपराधी किंवा एक प्रकारचे तुम्ही एक पिडलेले, छळलेले व्यक्ती समजून देवासमोर जर तुम्ही त्याच गोष्टींसाठी हात जर पसरत असाल ना, तर सैतानाला माहिती, ह्या व्यक्तीला माहित नाहीये की हा व्यक्ती कोण आहे, या व्यक्तीला त्याचे अधिकार माहित नाही. सो आपण ह्या व्यक्तीला छळूया, ह्या व्यक्तीला अजून फसवणुकीमध्ये ठेवूया. लेट अस डिस्ट्रॉय दिस पर्सन्स लाईफ. लेट अस वी विल पुट हिम इनटू डिप्रेशन, वी विल मेक हिम मॅड, वी विल स्ट्रिप ऑफ एव्हरीथिंग विच इज हॅव्हिंग. कारण त्या व्यक्तीला त्याचा करार माहित नाही. बट द मोमेंट यू शो द एग्रीमेंट, द मोमेंट यू शो द लीगल डॉक्युमेंट, डेव्हिल हॅज टू फ्ली. हालेलुया. तो एक मार्गाने येईल पण त्याला 7 मार्गाने पळून जावं लागणार. सो ही कराराची प्रार्थना आहे. अँड वी शुड नो नाव बाय दिस टाइम. आपल्याला माहित पाहिजे की आपण प्रार्थना कशी केली पाहिजे. एव्हरी टाइम वी कॅनॉट गो टू आवर ऑल्टर अँड वी कॅनॉट से लॉर्ड आम्हाला माफ कर, लॉर्ड मी कमजोर पडले, लॉर्ड माझ्याकडून असं झालं, लॉर्ड मला हे कर, लॉर्ड मला ह्यातून बाहेर काढ, लॉर्ड माझं संरक्षण कर, पिता मला वाचव, पिता असं कर, पिता माझ्या अश्रूंकडे लक्ष दे, पिता माझ्या घरातल्या परिस्थितीकडे लक्ष. रोज 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 जाऊन आपण तेच बोलणार नाहीये. मग ही कसली प्रार्थना झाली? इट्स हे रोज जाऊन आपण रडतोय देवासमोर. येस, यू कॅन क्राय, यू कॅन पोर आउट युअर हार्ट, यू कॅन जस्ट पोर युअर इमोशन्स इन फ्रंट ऑफ गॉड. तुम्ही करू शकता. बट ऍट द सेम टाइम तुम्हाला माहित पाहिजे की त्या वेदीवर देवाने काय करार केला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जर आपण वचन वाचलं, मी तुम्हाला सांगते, बायबल सांगतं इब्री करास पत्र याचा 9वा अध्याय आणि 15वं वचन, क्राइस्ट इज द मीडिएटर ऑफ अ न्यू कव्हनंट. जो नवीन करार पित्याने आपल्यासोबत केलाय, देवाने आपल्यासोबत केलाय, त्याचा मध्यस्थ कोण आहे? ख्रिस्त आहे. सो ख्रिस्त सुद्धा कराराद्वारे आपल्या जीवनात आलाय. ख्रिस्त सुद्धा ह्या नवीन करारामध्ये मध्यस्थ बनलाय. तेव्हा आपण यामध्ये प्रवेश केलाय. विदाउट क्राइस्ट, विदाउट जीसस क्राइस्ट यू कॅन नॉट एंटर दिस कॉव्हनंट. हालेलुया. येशू ख्रिस्ताशिवाय हा नवीन करारच होत नाही. म्हणून योहान 15 मध्ये देवाचं वचन काय सांगतं की मीच मेंढरांचं द्वार आहे. हालेलुया. मीच दार आहे. जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो ना, तोच प्रवेश करू शकतो. जर कोणी इतरत्र ठिकाणाहून, म्हणजे दाराने प्रवेश नाही करत आहे, भिंतीवरून उडी मारून, खिडकीतून इकडून तिकडून चुकीच्या मार्गाने जायचा जर प्रयत्न करत आहे ना, तर त्या व्यक्तीचं योग्य ते घडणार नाही. त्या व्यक्तीला अधिकार नाहीयेत. कारण जो दाराने प्रवेश करतो ना, तोच स्वर्गात जाणार. आणि दार कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. तारण कोणाला मिळणार? जे प्रभू येशू ख्रिस्त द्वारे येतात, त्या दाराने प्रवेश करतात. इकडून तिकडून कोणी प्रयत्न केला, दे विल नॉट रिसीव्ह साल्वेशन, दे विल नॉट रिसीव्ह ब्लेसिंग्स, दे विल नॉट एंटर हेवन. हालेलुया. सो हा करार ज्यावेळेस देवाने केला आणि त्या कराराची जी वाचा जी आहे, ती जी मागणी आहे, जी डिमांड आहे, त्या वेदीवर ज्यावेळेस पूर्ण केली, ते रक्त प्रभू येशू ख्रिस्ताने सांडलं, आपण त्या करारामध्ये प्रवेश केला. ओनली बाय बिलिव्हिंग. हालेलुया. विश्वास ठेवण्याद्वारे. हालेलुया. म्हणून एके ठिकाणी देवाचं वचन सांगतं, वलांडनाचा यज्ञ पशु म्हणून येशू आपल्यासाठी आला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. खूप सारे मिस्ट्रीज आहेत, खूप सारे रहस्य आहेत. एक एक गोष्ट आपण शिकूया. पण मला तुम्हाला सांगू द्या, स्टील होली स्पिरिट इज रिमाइंडिंग मी, देर आर सो मेनी पीपल हु आर स्टील दे आर व्हेरी कॅज्युअल अबाउट देअर प्रेयर लाईफ. त्यांच्या प्रार्थनेच्या जीवनाकडे ते लक्ष देत नाहीयेत. ते प्रार्थनेसाठी वेळ काढत नाही. अँड ओनली वन रिझन, खूप बिझी आहे, वेळच भेटत नाही. काय करू? तुम्ही बिझी आहात ही एक फसवणूक आहे, ही एक लबाडी आहे. हे एक सैतानाने आपल्या माइंडला
फसवण्यासाठी नाही का ठेवलेल्या गोष्टी आहेत. कितीही बिझी असू दे, कितीही व्यस्त असू दे, कितीही आपल्यावर जबाबदारी असू दे, कितीही जास्त वेळ प्रवास तुम्ही करत असाल, कितीही खूप तासांचं काम तुम्ही करत असाल, ओव्हरटाईम करत असाल, सुट्टी नसेल, काहीही असेल, तरीही तुम्ही प्रार्थना करू शकत नाही असं नाही. बिकॉज एव्हरी डे वी वेक अप, एव्हरी डे वी स्लीप. आपण रोज झोपतो, आपण रोज उठतो, अंघोळ करतो, आपण रोज आपल्या दैनंदिन ज्या गोष्टी आहे, खाणं पिणं वगैरे सगळं करतो, पण आपल्याला फक्त जर प्रार्थनेसाठी वेळ मिळत नसेल, इफ वी हॅव टाइम फॉर द मोबाईल फोन, फॉर वॉचिंग व्हिडिओज, फॉर गोइंग टू द फेसबुक अँड देन इंस्टाग्राम अँड वॉचिंग रील्स किंवा बाकीच्या गोष्टी किंवा युट्यूब व्हिडिओज बनवायला, काही लोक असतील रील स्टार वगैरे, त्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ आहे, देन यू कॅन नॉट से यू डोंट हॅव टाइम फॉर प्रेयर. ओके, सो आपल्याला प्रार्थनेची वेदी आपली भक्कम करायचीच आहेत. मी तुम्हाला सांगते, जे प्रार्थनेमध्ये भक्कम आहे, जे प्रार्थनेमध्ये सक्षम आहे, ते लोक येणाऱ्या दिवसामध्ये सामना करतील. कारण शत्रू खूप साऱ्या गोष्टींना ऍक्सिलरेट करत आहे, खूप साऱ्या गोष्टी तो वेगाने करत आहे. म्हणजे जे अपेक्षित होतं अजून काही वर्षांपूर्वी, ते आत्ताच व्हायला लागले. कारण सैतान हा जाणून आहे की त्याच्याकडे फार थोडा वेळ आहे, म्हणून तो खूप जास्त काम करायचा प्रयत्न करत आहे. पण आपल्यालाही माहिती आहे की फार थोडा वेळ आहे, म्हणूनही आपण सुद्धा खूप जास्त देवासोबत वेळ घालवायला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सो सगळ्यात प्रथम ओके, एखादं पॅटर्न कॉपी करून, एखादं नमुना पाहून किंवा एखादा व्यक्ती असं करताय ना, तर मी पण त्याच्यासारखं करते, म्हणजे माझ्या लाईफ मध्ये ह्या गोष्टी घडून येतील, मी पण त्या ब्लेसिंग्स मध्ये चालेल. इट विल नॉट वर्क. यू शुड हॅव दॅट रिलेशनशिप विथ गॉड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही नकल करू शकता, तुम्ही एखादं पॅटर्न कॉपी करू शकता, परंतु जरी त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह नाही झाले, तुम्ही फक्त कॉपी पेस्ट जर करत आहात ना, तर तुम्हाला त्याने जास्त फायदा नाही होणार. यू शुड क्रिएट समथिंग. तुमचं स्वतःचं तुम्ही काहीतरी देवासोबत नातं बनवलं पाहिजे, त्यामध्ये तुम्ही चालले पाहिजे. सो गिव्ह युअर टाइम. काहीतरी तुमचा ठराविक वेळ त्या वेदीवर जा. दॅट अपॉइंटेड टाइम, ती वेळ, प्रत्येक दिवसाची एक विशिष्ट वेळ जी आपण शिकलो आहोत की त्यामध्ये आपण दुसऱ्या कोणाला आपण एंटरटेन करणार नाही, त्या वेळेमध्ये त्या वेदीवर जा, वेदीवर प्रार्थना करा, परमेश्वरासोबत वेळ घालवा. जे काही असेल ते जितकं फ्रिक्वेंटली जाता येईल तितकं फ्रिक्वेंटली करा. आणि त्याच्यानंतर ना तुम्ही ही कराराची प्रार्थना करू शकता. जर तुम्ही करार काय आहे हेच तुम्हाला माहित नाही, देवाशी तुम्ही फेथफुल नाहीये, तर तुम्हाला त्याचे ब्लेसिंग्स मध्ये कसं चालता येईल? प्रेज द लॉर्ड. अब्राहमाचे सगळे आशीर्वाद, जो करार आहे तो त्याच्या संतानासाठी आहे. ज्या वेळेस प्रभू येशू ह्या पृथ्वीवर होता, ज्यावेळेस सभास्थानामध्ये तो शिकवत होता, बायबल सांगतं की अनेक वर्षापासून एक एक म्हातारी होती, तिला कुबड आलेलं होतं. ती अशी लिटरली पूर्णपणे वाकून चालत होती, कारण पाठीवर भरपूर मोठं पोक आलेलं होतं, कुबड आलेलं होतं, आणि त्यामुळे तिला सरळ चालता येईना. आणि तो शब्बाताचा दिवस होता, आणि परमेश्वराने काय केलं, सभास्थानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्या कुबड्या स्त्रीला परमेश्वराने सरळ केलं. ती पूर्णपणे बरी झाली. अनेक वर्षापासून ती तशीच चालत होती, ती सरळ झाली, तिचं पूर्ण कुबड निघून गेलं, तिचा पाठीचा कणा, स्पायनल कॉर्ड अँड द वर्टिब्रल कॉलम जो आहे, मणके जे आहे ते सगळे व्यवस्थित झाले, सगळे व्यवस्थित झालं, ती सरळ झाली. आणि तिकडचे जे परुषी होते, शास्त्री होते, कुरकुर करू लागले. ते म्हणतात, ज्याच्यामध्ये काम केलं पाहिजे असे 6 दिवस आहे ना, मग शब्बाताच्या दिवशी ह्या गोष्टी काय करायच्या? आणि तिकडे प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, ही पण तर अब्रामाची कन्या आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही जर अब्रामाची कन्या आहे, तर ही सुद्धा आशीर्वादित आहे, आणि हिला सुद्धा त्या ब्लेसिंग्स मध्ये चालण्याचा अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या म्हाताऱ्या स्त्रीला परमेश्वर आरोग्य देतो शब्बाताच्या दिवशी. प्रभू म्हणतो, इवन शी इज द डॉटर ऑफ एब्राहम. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर ती आहे तर मग आपण किती अधिक करून आहोत, आपण किती विशेष करून आहोत या सगळ्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. पण अब्रामासोबत परमेश्वराने कोणता करार केला हे माहित पाहिजे आपल्याला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण अब्राम ज्या वेळेस परमेश्वरासोबत करारामध्ये आला होता, परमेश्वराने सुनता ही खून दिली होती. ज्यावेळेस मोशेसोबत परमेश्वराने करार केला, परमेश्वराने वलांडण किंवा ओलांडणे हा सण पाळायला सांगितलं होतं, त्यावेळेस ती वेगळी खून दिली होती, वेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सो सुनता ही कराराची खून वेगळ्या गोष्टींबद्दल बोलते. वलांडण किंवा दारावर ते रक्त प्राण्यांचं लावण्यात आलं होतं, मृत्यूचा दूत ओलांडून गेला होता, त्यांना बायपास करून गेला होता, ही वेगळ्या कराराची गोष्ट आहे. लिटरली हे दोन्ही करार, ज्यावेळेस दानियल प्रार्थना करतो ना, तुम्ही दानियलाची प्रार्थना, आजचा तुमचं होमवर्क आहे, डॅनियल 9 चॅप्टर तुम्ही वाचा. दानियलाची प्रार्थना जी आहे 2-3 वेळा
वाचा. 4 पासून 14 का 15 पर्यंतच वचन आहेत पहा, म्हणजे हार्डली 10-12 वचन आहेत. तो 9वा अध्याय वाचा. दानियल कशी प्रार्थना करतो तुम्हाला समजून येईल. डॅनियल लिटरली अब्रामासोबत केलेल्या कराराचा रेफरन्स देतो, तो जो त्यावेळेस 1000 BC 1000 वर्ष ख्रिस्तपूर्व केलेला होता. कारण अब्राम डॅनियलाच्या जवळजवळ 1000 वर्ष आधी येऊन गेलेला. त्याच्यानंतर तो मोशे सोबत जो करार केला आहे त्याचा पण रेफरन्स त्याच्या प्रार्थनेमध्ये दिसतो की प्रभू तू असं असं बोललं पण आम्ही हे केलं नाही. ऑलमोस्ट 8000 वर्ष पूर्व आधी तो झालेला करार होता. त्या गोष्टींचा रेफरन्स एवढ्या 1800 वर्षानंतर डॅनियल देतोय, पश्चाताप करतोय आणि त्या कराराची देवाला आठवण करून देतोय. प्रेज द लॉर्ड. आपण तर नवीन कराराचे आहोत. नवीन करार जो देवाचं संतान होण्याचा अधिकार देतो, पुत्र होण्याचा अधिकार देतो. सो तुम्ही देवाची संतान आहात. सो वी नीड टू लर्न आवर बायबल व्हेरी डीपली, क्लीनली, व्यवस्थित आपल्याला वचन शिकायचं आहे. अदरवाईज असे खूप सारे ऑनलाईन तुम्हाला मेसेजेस दिसतील, ऑनलाईन व्हिडिओज दिसतील. अर्ध्यापेक्षा जास्त तर AI जनरेटेड व्हिडिओज असतात जे आपल्याला असं दाखवतात, असं झालं तसं झालं, इकडे हे झालं, ही प्रोफेसी झाली, ह्या गोष्टी घडल्या, असं घडलं, आणि ते घाबरवायचा प्रयत्न करतात आणि लोक म्हणतात अरे असं होणार आहे तसं होणार आहे. यू शुड नो युअर वर्ड, यू शुड नो द वर्ड ऑफ गॉड. तुमचं वचन, तुमचं बायबल तुम्हाला माहित पाहिजे. हालेलुया. तर मग तुम्हाला समजेल अरे ही गोष्ट नाही का चुकीची आहे. कारण शत्रू आहे ना आज सैतान बनून तुम्हाला फसवायचा प्रयत्न करणार नाही. विश्वासूंना तो वचनानुसार भीती घालण्याचा प्रयत्न करेल, तो बायबलच्या गोष्टी ट्विस्ट करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी तुमचं बायबल वचन तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहित पाहिजे. सो रीड युअर बायबल, पश्चाताप करा, प्रार्थना करा, वचन वाचा, स्तुती आराधना करा, आणि देवाने काय काय ब्लेसिंग्स दिलेत, कोणती अभिवचनं परमेश्वराने दिलेत, कोणता करार आपल्यासोबत केल्याने ग्रॅब इट. हालेलुया. त्या आशीर्वादामध्ये, त्या ब्लेसिंग्स मध्ये, त्या सगळ्या महान गोष्टींमध्ये आपल्याला चालायचंय. Praise the Lord, praise the Lord. Hallelujah. Thank you Jesus. When you enter the covenant, ज्यावेळेस तुम्ही कराराची प्रार्थना करताना, it makes you, the receiving, we are at the receiving mode. आपण ना ग्रहण करणारे, रिसीव्ह करणारे आहे. सो ते सर्व आशीर्वाद ग्रहण करणारे आपण बनतो. Praise the Lord, praise the Lord.